झेडपी निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव। नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश। महापालिकेनंतर मिनी मंत्रालयात वाढीव जागांचा प्रयोग। निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं नाराज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक होताना तुम्ही महापालिकेत पाहिला असेलच। एकीकडे महापालिकांमधील स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवून नाराज कार्यकर्त्यांची सोय लावल्यानंतर आता महायुती सरकार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी सज्ज झालंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या नेमणुकीसाठी घटना दुरुस्तीचे संकेत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय समीकरण मांडले पाहूया। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किमान 10 सदस्यामागे 1, झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। याआधी महापालिका निवडणुकीतही स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्यावर विरोधकांनी टीका केली होती। आता ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजेच मिनी मंत्रालयात मागच्या दारानं होणाऱ्या या एंट्रीवरही विरोधकांनी सडकून टीका केली आहे। महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे तर आता नियमावली कशी करणार हे महत्वाचं आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे। आता निवडणुकीनंतर मग निर्णय घेणार का? त्यामुळे जिल्हा परिषदचा स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे। त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नये। सध्या राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका जाहीर झाल्यात, तर 20 जिल्हा परिषदांची घोषणा अद्याप झालेली नाहीये। अशा वेळी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरीचा झेंडा हाती घेणाऱ्यांना शांत करण्यासाठी स्वीकृत सदस्यांचा फॉर्म्युला भाजपसाठी रामबाण उपाय ठरू शकतो। त्यामुळे स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय हा लोकशाहीच्या सन्मानासाठी आहे की निव्वळ राजकीय सोय याचा विचार करणं गरजेचं आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।